नमस्कार मित्रांनो, आग रिलाईफ या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आहोत सासगावला। तुम्ही पाहू शकता सासगावची जत्रा चालू आहे, परंतु आपण निघालेलो आहोत एकवीरा आईच्या दर्शनाला। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया कारला गावाला एकवीरा आईच्या भेटीला। तर चला। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कारल्याला आणि आपल्याला आनंदीची पालखी बघायला आईला भेटायला। चला तर मित्रांनो, आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याबरोबर तुम्ही पाहू शकता कोण कोण आहे। समीर, निमिष, रत्ना, शार्विस, ओम आणि बाबा। तर चला मित्रांनो, आता गड चढायला सुरुवात करूया। हा बघा समीर काय खातोय, काय द्या। आईच्या फ्रेम वगैरे हवे असतील तर फोटो फ्रेम, खूप छान अशी दुकानं आहे। रस्त्याच्या दुतर्फा दुकानं चालू झालेली आहेत। हा मित्रांनो, पायथ्यापासून यायचा चालत यायचा रस्ता आहे आणि हा पुढे आता आपण निघालेलो आहोत। हा हल्ला छान छान दुकानं, पालखी देखील आलेली आहे। आईची पालखी येत आहे, तुम्हाला दाखवतो आता आईची पालखी। गावची पालखी सुद्धा आलेली होती। आता ही जी चालली आहे की कोरलाई गावची पालखी। तर मित्रांनो, सर्व दमत भागत चालत आहेत आणि मी सुद्धा खूप दमलेलो आहे। तर चला हळूहळू हळूहळू आपण जाऊया गडावर। दमलो आहे, अजून थोडंसं अंतर राहिलेलं आहे। फटाफट फटाफट चढूया आणि मग तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आईच्या दर्शनाला येण्याची उत्साह तो खूप असतो, पण दमायला देखील तेवढंच होतं। तुम्ही पाहू शकता आता आपण थोडं बसण्यासाठी थांबलेलो आहोत। तर चला थोडा आराम करूया आणि परत आईचा गड चढायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता थोडंच अंतर राहिलेलं आहे। अजून एक वरती पालखी आहे, ती पाहूया कुठल्या गावची आली।
कुठल्याही वारी या, आईच्या दरबारी गर्दी असते. दुतर्फा खूप सारी दुकानं आहेत प्रसादाची, हारांची वगैरे. तर मित्रांनो, जमत भागात आपण गडावर पोचलेलो, आईच्या मंदिरा शेजारी. तुम्ही पाहू शकता आईचं मंदिर. चला मित्रांनो, आता गर्दी पाहू शकता, खूप सारी गर्दी आहे. तर चला आता आपण लाईनमध्ये उभे राहूया आणि आईचं सुंदर असं दर्शन घेऊया. तर आता आपण लाईनमध्ये थांबलेलो होतो. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. नमस्कार मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण एकविरा मंदिराच्या पाहत आहात. सगळी चिल्ली पिल्ली आपल्यासोबत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या आगरी कोल्यांची पद्धत. दैवताला पत्रिका दिल्यानंतर दुसरी पत्रिका आपण घेऊन येत असतो, ती आगरी आई एकविरेच्या पायाशी, आणि मगच सगळीकडे पत्रिका वाटली जाते. तर मित्रांनो, आपण दमलेलो आहोत, पण पोरं पाहू शकता तुम्ही अजिबात दमलेले नाही आहेत, फुल एन्जॉय करतायत. आणि आमचा निमिष बाबू मात्र झोपलेला आहे. हा बघा आमचा माकड. तर चला आईचं दर्शन कधी भेटते पाहूया. मग आता ओम आणि शार्वीला कसं वाटते? कसं वाटतं सर? कुठं आलेत पहिले ते सांगा. कुठल्या देवीच्या? तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत. जी आपली इच्छा होती खूप दिवसापासून एकविरा आईच्या दर्शनाची, ती आज पूर्ण झालेली आहे. अजून होणार आहे. आता थोड्याच वेळात आपण एकविरा आईचे दर्शन घेणार आहोत. थोडी गर्दी असल्यामुळे थोडासा लेट होतोय. तर चला आता आपण दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आता आईचे आपण दर्शन घेऊया. आलेलो आहोत आपण आईच्या दरवाजापाशी, आणि आता इथून पुढे व्हिडिओ काढायला अलाव नसल्यामुळे आपण आता इथे कॅमेरा बंद करत आहोत. तर चला नंतर भेटूया नंतर आपण. चला तर मित्रांनो, आता आईचं आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजून किती सारी गर्दी आहे ती. आईच्या भेटीसाठी आलेले सर्व भाविक. आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या आगरी कोळी लोकांची जी पद्धत आहे, खास जायवळासाठी आपले बरेचसे आगरी कोळी लोकही तिकडे येत असतात. तुम्ही पाहू शकता ही आपल्या आगरी कोळी लोकांची पारंपरिक पद्धत आहे. जी पहिलं जायवळ करायला आईच्या दर्शनाला येतात आणि आईच्या गडावर जायवळ करतात. पाहू शकता खूप सारी लोक आता जायवळ करायला आलेली आहे, आणि हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे.
आईच्या इथे जायवळ करण्यासाठी खूप नाचत गात बेंड बाजाच्या तालामध्ये येत असतात आणि जायवळ करत असतात. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया. तुम्ही पाहू शकता देवीच्या दरवाजापाशी देवीचे राखणदार देखील आहे आणि त्यांचीच पूजा करताना हे आहे सर्व देवीचे राखणदार आहेत. तर मित्रांनो, दर्शन वगैरे करून आता आपण आलेलो आहोत आईच्या मंदिराच्या परिसरामध्ये. तुम्ही पाहू शकता आईच्या मंदिराचा सुंदर असा कळस. आणि या आहेत त्या बौद्धकालीन लेणी. खूप सुंदर अशा या लेण्या आहेत आणि त्या तुम्हाला मी मागील एकविरेचा ब्लॉगमध्ये दाखवलेल्या होत्या. जर तुम्हाला या लेण्यांची माहिती हवी असेल तर मागील आपला एकविरेचा ब्लॉग पहा, त्यात तुम्हाला भेटून जाईल. चला आता दर्शन घेऊन आता सगळेजण फोटो क्लिकसाठी उभे आहेत. आता आपण करूया फोटो क्लिक. फोटो काढू ना. सगळेजण आपण आलतो तर मी ओम, बाबा, रत्ना आणि आपला लाडका मेन निमिष आणि चार्वी एवढे जण आपण आलतो. खूप छान दर्शन झालेलं आहे. आता थोडंसं आईचं मंदिर परिसर फिरूयात आणि मग पाहूया पुढे काय करायचं ते. हा खूप सुंदर असा आईचा मंदिर परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आईचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला म्हणजे आता आपण गाड्याच्या खाली जाऊया. खूप सुंदर असं दर्शन झालं, छान वाटलं. आईचं दर्शन झाल्यावर नक्कीच छान वाटतंच. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला जे जायवळ करायचं बोललेलो, आता हे देखील जायवळ करण्यासाठी निघालेले आहे. आईची पालखी तर मित्रांनो, अशा खूप साऱ्या पालख्या सतत येत असतात आईच्या भेटीला. तर चला आता आपण निघालेलो आहोत गडाच्या खालच्या दिशेला. नाही काय नाही, खरोखर काय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली एकविरा आई सहल पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं दर्शन झालं. गर्दी होती थोडीफार, पण खूप छान असं दर्शन झालं. आणि आता आपण पूर्ण गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया घरच्या दिशेने. तर चला मित्रांनो. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe. Like, comment, and subscribe.